नमस्कार. मैथिलीच फूड स्टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. व्हिडिओ जरा मोठा आहे त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या कृती लिहिल्या आहेत, कृपया त्या बघाव्यात. आज सकाळचं जेवण मी बनवलेलं आहे, अगदी साधं. 2 माणसांसाठी 2 टोमॅटो होते, 2 बीट होते. दोन्ही कुकरमध्ये एकत्र उकडून घेतलं. बीटाचं साल काढून स्वच्छ धुतल्यामुळे टोमॅटोमध्येच बीट ठेवलं होतं. त्याचा रंग सगळा टोमॅटोमध्ये उतरला आहे आणि हे बघा असं टोमॅटोचं पाणी तयार झालेलं आहे. बीट विथ टोमॅटो. एक थोड्याशा तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता फोडणी दिलेली आहे आणि बीट आणि टोमॅटोचं पाणी सगळं त्याच्यामध्ये ओतलं आहे. टोमॅटोचं सार केलं आहे. थोडक्यात बीटाचा रंग त्याला दिलेला आहे, त्यामुळे ते अतिशय सुंदर दिसतं आहे. आणि ते आता मी गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 लवंग घातली आहे मी. तसंच 4-5 मिऱ्या अशा जाडसर कुटून घातलेल्या आहेत. मिरी पावडर होती, पण ही मिरी दाताखाली आलेली छान लागते. थोडासा हिंग घातलेला आहे, कच्चाच हिंग घातला आहे आणि अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी तिखट घातलं आहे, कारण हे सार कमी तिखटच छान वाटतं. म्हणजे पिता पण येतं, घशाला तिखटपणा जाणवत नाही. चवीनुसार मी इथं अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि आता हे उकळायला मी ठेवलेलं आहे. सगळं डावाने खालीवर करून त्याच्यामध्ये कडुलिंबाचा वास सगळा पूर्णपणे आता मिक्स झाला आहे. तसंच 2 मोठे टेबलस्पून म्हणजे जरा जास्तच थोडा गूळ घातलेला आहे. ऑर्गॅनिक गुळाची पतंजलीची पावडर त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे, त्यामुळे त्याचा रंग अजूनच असा काळसर लाल आहे. आपलं सार तयार आहे. आता आपण सुरणाची भाजी करू. सुरणाचा साल काढलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून, खाजरं असू शकतं, पूर्ण काळी पाट काढून टाकली आहे. फोडी करून पाण्यात थोडंसं तेल टाकून पाण्यामध्ये त्या धुवून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये 2 चमचे अंदाजानेच तेल घातलं आहे. थोडीशी मोहरी, तसंच थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि उडदाची डाळ मात्र जरा भरपूर घातली आहे. मला सगळ्यात उडदाच्या डाळीचा खमंगपणा आवडतो, त्यामुळे मी शक्यतो सगळ्यात उडदाची डाळ घालते. एक अर्धा चमचा हळद आणि 1 कढीपत्त्याचं पान त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे. थोडासा हिंग सगळ्याला खमंगपणा देतो आणि हिंगाचा वापर जरा माझ्या हातनं जास्तच होतो, कारण घरी सगळ्यांना आवडतो. आता ते चमच्याने आपण थोडंसं फोडणी परतून घेणार आहोत. मोहरी तडतडेपर्यंत आपल्याला फोडणी करायची आहे. म्हणजे थोडासा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. कढीपत्ता चांगला परतला गेला आहे आता आणि वास पण सुंदर, अगदी मस्त सुगंध सुटलेला आहे. आता ह्या सुरणाच्या फोडी ज्या ते थोडंसं तेल आणि पाण्यामध्ये मी भिजवलेल्या होत्या, त्या या कढईमध्ये मी टाकल्या. जसं आपण बटाट्याच्या काचऱ्या करतो ना, सेम त्या पद्धतीनं. पण मी इथं अगदी पातळ काचऱ्या केल्या नाही आहेत, सुरणाच्या जरा जाडसर काचऱ्या केल्या आहेत. त्यामुळे आता त्या परतून आपण शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. खूपदा लोक पाण्यामध्ये थोडं तेल टाकून अशा जाड फोडी शिजवून घेऊन ते पाणी टाकून देतात. आता थोडंसं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ते शिजण्यापुरतं अर्धा कप म्हटलं तरी चालेल पाणी घालणार आहे. त्याच्यात मी थोडंसं लिंबाचा रस ह्याच्यामध्ये टाकला आहे, कारण ते खाजरं असू शकतं. कोणी चिंचेचा कोळ पण घालतात, गूळ आणि चिंचेचा कोळ. पण मी या कोरड्या काचऱ्या करणार आहे, त्यामुळे मी लिंबू घातला आहे. आता कडीलिंब सगळा काढून टाकला आहे, कारण तो दाताखाली आलेला खूप जणांना आवडत नाही. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि झाकण ठेवून दिलं होतं बरं का ह्याच्यावर. ते झाकण आता मी काढलेलं आहे आणि ह्याच्यातला पूर्ण कडीलिंब पण काढून टाकला आहे, कारण खूप जणांना आवडत नाही दाताखाली आलेला. आणि कडुलिंबानं त्याचं काम केलेलं आहे.
आपल्या भाजीला अतिशय छान असा त्याचा सुवास लागलेला आहे. आणि मी पानं काढून ठेवली आहेत. आता एक फोड अशी चमच्यामध्ये घेऊन मी सुरीनं ती कापून बघते. जर शिजला नसेल तर परत थोडंसं पाण्याचा हबका मारून त्याच्यावर ताट ठेवून द्यायचं. पण हे बघा, इतकी जाड फोडसुद्धा व्यवस्थित सुरीनं कापली गेली आहे. कडेचा जाड ठोकळा असतो तो सुद्धा छान म्हणजे परतला गेला आहे, शिजला गेला आहे. आणि अगदी तळाला असलेला जाड तुकडा आहे सुरणाचा, तो पण बघा जाड आहे फोड. अगदी बटाट्याच्या काचऱ्यासारख्या पातळ केलेल्या नाही आहेत मी, तर त्यासुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता. कलर पण खूप सुंदर आलेला आहे भाजीला. आणि भाजी शिजून तरी तयार झालेलीच आहे. आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मी इथे 1 चमचा मीठ घातलेला आहे. मी शक्यतो रॉक सॉल्टचाच वापर करते, ते तब्येतीला चांगलं असतं. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आपली काश्मीरी मिरची असते, तिचं तिखट दिसायला जरी खूप लाल असलं तरी तिखटपणाला कमी असतं, त्यामुळे 1 चमचा लाल तिखट घातलं आहे. तसंच 1 चमचा धण्याची पूड आणि 1 चमचा जिऱ्याची पूड, अशा दोन्ही पुडी पण मी त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. आणि लिंबू तर आपण आधीच पिळलं आहे. ज्यांना लिंबू पिळायचं नाही त्यांनी चिंचेचा कोळ घातला तरी हरकत नाही. कोणी दही वापरतं, दही घातलं तरी हरकत नाही. चिंचेचा कोळ घातला तर तुम्ही त्याच्यामध्ये गूळ घाला, म्हणजे खूप आंबट होणार नाही. दही घातला तर गूळ घालून चालणार नाही, कारण ते फुटू शकतो. त्यामुळे दही खूप आंबट असेल तर जास्त घालू नका, किंवा मग थोडीशी साखर घाला. पण लिंबू घालणं मी जास्त पसंत करते, कारण या काचऱ्या आपण सुक्या करणार आहोत. बटाट्याच्या काचऱ्या करतो तशा सुरणाच्या काचऱ्या. तर आता मी तिखट, धना जिरा पावडर घालून पूर्ण त्याला परतलं आहे. भाजी तयार आहे. त्याच्यावर मस्तपैकी अगदी हिरव्या रंगाची ताजी कोथिंबीर बारीक चिरून मी पसरलेली आहे. तुम्ही इथे बघतच असाल. म्हणजे शेजारीच आंबे हळदीचं लोणचं केलेलं आहे, ते पण ताजं आहे. याला भाजीला फोडणी द्यायच्या आधी मी आंबे हळदीच्या लोणच्याला पण फोडणी देऊन घेतली आहे. आता आपण काय करूयात, आपली सार तयार आहे, सुरणाची भाजी तयार आहे. तर 2 पोळ्यांची कणिक पण माझ्याकडे तयार आहे. लोखंडी तवा ठेवला आहे. लोखंडी तवा ठेवताना एक काळजी घ्यायची आहे की तो गॅसवर ठेवायच्या आधी त्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे पोळी अतिशय छान होते आणि तिला डागसुद्धा पडत नाही. तर अशी कणिक आता मी ती थोडीशी 2च पोळ्यांची राहिली होती म्हणून फ्रीजमध्ये ठेवली होती. नॉर्मल टेम्परेचरला आणल्यावर त्याच्या फक्त मी 2 पोळ्या करणार आहे. 3-4 घडीच्या पोळ्या करायच्या आहेत आपल्याला. म्हणजे छोटीशी पोळी लाटून घेतली आहे, तिला सगळ्या बाजूने तेल लावायचं आहे. पुरी एवढ्या आकाराची पोळी लाटली. आता तुम्हाला माहीतच असेल पोळ्या कशा करतात, तरी पण काही ट्रिक सांगते आहे ह्याच्यामध्ये. असं तेल लावायचं आहे आणि पूर्ण पोळी आहे, छोटी पुरी, ती अशी पिठात बुडवायची आहे. त्याच्यावर परत त्याची अर्धी घडी घालायची आहे. त्या अर्ध्या घडीला परत तेल लावायचं आहे. परत ही तेल लावलेली बाजू पिठामध्ये छान बुडवायची आहे आणि मग दोन्ही बाजूला पीठ लावून थोडासा गोलाकार आकार त्याला देऊन घ्यायचा. आणि मग फक्त दोन्ही बाजूने लाटणं धरून पोळी थोड्याशा पिठीवर अशी नुसती लाटणं असं फिरवायचं आहे, जोर द्यायचा नाही. हलक्या हाताने छानपैकी अशी कडेकडेने पोळी लाटायची. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, मी कुठंही जोर देत नाही आणि लाटणं फिरते आणि लाटण्याबरोबर पोळी फिरते. मी कुठंही तिला असं धरून सारखं फिरवलेलं नाही आहे. जेव्हा आता पूर्ण एका बाजूनी फिरली आहे, पालथी करून परत दुसऱ्या बाजूनी कडा व्यवस्थित सगळीकडनं सारख्या लाटून घेतल्या आहेत. मध्ये थोडी जाड असते तर शेवटी थोडंसं मध्ये लाटायचं आहे, म्हणजे ती सगळीकडनं सारखी होते. तुम्ही बघू शकता इथे किती छान झालेली आहे पोळी ती.
आता आपला तवा पण थोडा गरम झाला आहे, त्याच्यावर ही पोळी शेकायची आहे. टाकल्याबरोबर अजिबात तिला हात लावायचा नाही आहे. थोडीशी असे त्याच्यावर बुडबुडे असे म्हणजे दिसले फोडफोड आल्यासारखे की ती पलटी करायची, दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायची. हे बघा किती छान सगळ्या बाजूंनी फुललेली आहे. आणि अशी सगळ्या बाजूंनी पोळी भाजली की आपटायची अशी, कारण त्याच्यातली हवा काढून टाकायची म्हणजे ती चिवट होत नाही. तर 2 पोळ्या करून झाल्या आहेत. आता मी 2 बाजरीच्या भाकरी करते आहे, कारण आता थंडी आहे ना, मग थंडीत बाजरी चांगली. आणि 2 पोळ्या 2 माणसांना जरा कमीच पडणार. आणि आता मला कंटाळा आला परत करून शिजवायचा, त्यामुळे त्याच तव्यावर मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे. म्हणजे पटकन छान होतात भाकरी, काही मेहनत करावी लागत नाही फार. ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे. मी 2च भाकरी करणार आहे, त्यामुळे 2दा व्हायची आणि छोट्या छोट्या करणार. आता हे त्याच तव्यावरचं पाणी मी बाजरीच्या पिठामध्ये ओतती आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम हात घालू नका, नाही तर हात भाजेल. व्यवस्थित थोडंसं गार पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि अगदी छान बांगड्या येत आहेत ना मध्ये मध्ये, त्या मागं सारल्या आहेत आता मी. आणि छान अगदी पीठ जेवढं तुम्हाला मळता येईल तेवढं मस्त भाकरी होते. तर मस्त भाकरी मळून घेतली आहे. आणि अशी ती थापायची आहे, कारण लाटलेल्या भाकऱ्या आमच्या घरात कोणाला फारशा आवडत नाही, त्यामुळे मी थापूनच ही भाकरी करते आहे. हे बघा सगळीकडनं हाताला पीठ लावून अशी थापून घ्यायची भाकरी आणि मग तिला थोडंसं मध्ये थापायचं आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, सगळ्या बाजूने ती सारखी थापली जाते. आता वरच्या भागामध्ये तीळ पसरायचे आहेत, भाकरीच्या वरच्या भागात तीळ पसरायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता ही भाकरी उलटी होणार आहे, म्हणजे तव्यावर जाताना तिळाची बाजू खाली जाणार आणि पिठाची बाजू वर येणार आहे. तर आपला पोळीचा तवा तापलेलाच आहे. ही भाकरी आता अशी टाकून त्याच्यावर पाणी पसरायचं आहे वरून, असं सगळीकडनं कडेपर्यंत असं बदाबदा पाणी ओतायचं नाही, थोडंसं हातात घेऊन सगळीकडनं असं पसरायचं आहे. आपली दुसरी भाकरी थापून होस्तपर्यंत खालची बाजू छान अशी भाजली जाते. ती भाजली गेली की भाकरी पलटी करायची आहे. म्हणजे उलट न घेऊन तुम्ही करा, सवय असेल तर हाताने करू शकता, पण सवय नसेल तर तसं करायला जाऊ नका, नाही तर तुम्हाला चटका बसेल. त्याच्या या दुसऱ्या भाकरीवर पण बघा मी तीळ असे पसरून सगळीकडे हाताने थापून घेतले. आता ही भाकरी आपली खालनं झाली आहे बघा, मी हातानेच तिला पलटी केली. आता खालची बाजू पूर्णपणे शेकली गेली की उलटण्यानं बघायचं आहे. अगदी तुम्हाला म्हणजे सवय असेल तर तुम्ही हाताने पण बघू शकता. हे बघा अगदी छान भाजली गेली आहे. तव्यावरच तुम्ही तिला पलटी करून टाकलं तरी पण ती व्यवस्थित फुगते, करपत नाही. पण मी इथं गॅसवर तिला भाजते आहे. जिथं हवा जाते आहे ना तिथं असं दाबून धरायचं आहे, असं म्हणजे हवा जाणार नाही आणि मग ती फुगते. आता दुसरी भाकरी पण अशी मी पटापट करून घेतलेली आहे. बदा पाणी ओतायचं नाही, थोडंसं पाणी ओतायचं आहे. उरलेलं पीठ मी त्याच्यावर टाकलं आहे वाया जाऊ नये म्हणून, परत पाणी घातलेलं आहे. मस्त दोन्ही भाकऱ्या अशा छान करून घेतल्या आहेत, फुगल्या आहेत छानपैकी. आणि त्याच्या वासाने ना कधी एकदा जेवू असं झालं आहे आम्हाला. किंवा भाकरी जर तुम्ही तवा ज्याच्यावर ठेवला आहे ज्या शेगडीवर, ती बारीक करून ठेवली तर तिला चिरे जातात खालनं. त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आहे. इकडं आपलं उकडलेलं बीट तयार आहे, इकडं कच्च्या पोटापुरी आंब्याचं लोणचं पण मी तयार करून ठेवलं आहे. 2 भाकऱ्या 2 पोळ्या, तसंच सुरणाची छान परतलेली भाजी आणि टामॅटोचं सार. आ हा हा हा,
पाहूनच अशी इच्छा झालेली आहे जेवायला बसायची. तुम्ही पण या आस्वाद घ्यायला. हे बघा, आता मी मस्तपैकी 2 भाकरी, 2 पोळ्या एका बाऊलमध्ये छानपैकी, टमॅटोचं सार, एकामध्ये ताजं दही. आता या सारावर थोडी आपण कोथिंबीर काढू. सर्व करण्याच्या आधी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर मी पेरलेली आहे. सुरणाची भाजी पण आता डिशमध्ये घातली आहे. हळदीचं आणि आंब्याचं लोणचं पण थोडंसं प्लेटमध्ये ठेवलं आहे. बीट उकडलेलं त्याला थोडीशी मिरी आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. आणि पोळीवर आणि भाकरीवर एक तुपाचा गोळा. अशापैकी आपलं जेवण अगदी अर्ध्या तासाच्या आत तयार झालेलं आहे. एकाच वेळेला सगळ्या गोष्टी तयार आहेत. कसं काय वाटलं तुम्हाला आजचं जेवण माझं? आवडलं तर लाईक करायला विसरू नका. तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपला जो कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की काहीतरी पाहायला, ऐकायला, बघायला आणि शिकायला मिळणार. मग करताय ना सबस्क्राईब? चला तर मग परत लवकर भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.